दोन्ही राष्ट्रवादीच्या पक्षाच्या अस्तित्वाची लढाई सुरू असतानाच विलीनीकरणाची चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र दोन्ही पक्षामधील मतभेदांमुळे विलीनीकरण दुरापास्त झाल्याचं चित्र आहे. एनडीए सोबत यायचं असेल तर दोन्ही राष्ट्रवादीच्या गटाचं विलीनीकरण करावं लागेल अशी अट भाजपनं घातलेली आहे अशी माहिती आहे. मात्र मतभेदांमुळे राष्ट्रवादीचं विलीनीकरण अशक्य आहे असंही बोललं जात आहे. विलीनीकरण झाल्याच्या नंतर नेतृत्व कुणाकडे यावरनं विलीनीकरणाचं घोडं अडलेलं आहे अशी सूत्रांनी झी 24 तासला माहिती दिली. विलीनीकरणानंतर पक्षाच्या नेतृत्वावरनं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे अशी सूत्रांची माहिती आहे. अजितदादा हयात असताना विलीनीकरण झालं असतं तर त्यांच्याकडे धुरा जाणार होती. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सगळेच काम करणार होते. अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरण झाल्यास नेतृत्व कुणाकडे? राष्ट्रवादीच्या नेतृत्वावरूनच विलीनीकरणाचं घोडं अडलेलं आहे अशी सूत्रांची माहिती आहे.